इल्वल आणि वातापी। वाह, सुर बहुत अच्छा लगा है। यहां का सुनाई नहीं दे रहा था ना मुझको, वहां से सुनाई दिया। इल्वल आणि वातापी हे दोन दानव निवास करीत होते। त्या इल्वलाला पुत्र संतान नव्हतं, म्हणून इल्वल ब्राह्मणाकडे गेला आणि ब्राह्मणांना प्रार्थना केली की मला पुत्र संतान होईल असं काहीतरी तुम्ही संतान मंत्राचा जप करा, संतान गोपाल मंत्राचा जप करा, नाहीतर एखादा पुत्र कामेष्टी यज्ञ करा, पण मला तेवढा पुत्र द्या। ब्राह्मणांनी इल्वलाचं काही ऐकलं नाही, इल्वलाला पुत्र संतान दिलं नाही, म्हणून इल्वलाने ब्राह्मणांचा द्वेष करायला सुरुवात केली। इल्वल वातापी ते दोघं भाऊ होते। यांनी काय केलं, मग नवीनच एक ढाबा खोलला, इल्वल वातापी ढाबा। यांच्या ढाब्यावर जो कोणी यायचा ना त्या प्रत्येकाला हे बोलवायचे, जेवण द्यायचे, या आमच्याकडे जेवण करा। जेवण करताना कशाचं करणार, वातापीला मेंढा बनवणार, इल्वल त्या वातापीला कापणार, त्याचं मांस शिजवणार आणि येणाऱ्या प्रत्येकाला ते खाऊ घालणार, पण फक्त ब्राह्मणाला, दुसऱ्याला नाही। मारायचे कोण, फक्त ब्राह्मण। म्हणून जेवढे ब्राह्मण येत होते तेवढ्या सर्व ब्राह्मणांना हे खाऊ घालायचे। त्या ब्राह्मणांनी ते खाल्लं, मांस खाल्ल्यानंतर मग त्याला जेवण झाल्यानंतर यथेच्छ तो ब्राह्मण तृप्त व्हायचा। त्यावेळी हा इल्वल म्हणायचा, वातापी बाहेर ये, बाहेर ये म्हणता बरोबर त्या वातापीने पोट फोडायचं आणि बाहेर निघून यायचं। आता पोट फोडल्यावर ब्राह्मण राहणार आहे का? अशी कितीतरी ब्राह्मण त्यांनी मारले होते, अनेक ब्राह्मणांचा नाश केला होता। अचानक अगस्त्य मुनीचं आगमन झालं त्याच इल्वलाकडे। पण आगमन कशासाठी, अगस्त्य मुनींना काय गरज होती इल्वलाकडे येण्याची? इल्वलाकडे ते अगस्त्य मुनी काय येतात? अगस्त्य मुनींनी एक खड्डा होता, त्या खड्ड्यामध्ये काही पितरांना लोंबकळत असलेलं पाहिलं होतं। लोंबकळणारे पितर अगस्त्य मुनींनी जेव्हा पाहिले तेव्हा अगस्त्य मुनी विचारतात, तुम्ही कोण आहात आणि असे उलटे का लोंबकळत आहात? तेव्हा ते पितर सांगतात, हे अगस्त्या, अरे आम्ही तुझेच पितर आहोत, तू आमच्यासाठी संतती निर्माण करशील तर आमची या नरकातून काय होईल, सुटका होईल। महाभारतात जवळजवळ बऱ्याचशा ठिकाणी हा सिद्धांत गेला की ज्याला संतती नाही त्याचा उद्धार नाही। त्याचा सोडून द्या, पण त्याच्या पूर्वजांचा सुद्धा वंशावळी खंडित होता कामा नये, ती वंशावळी चालू पाहिजे। मग त्याला कोणता मार्गच नाही का? मार्ग आहेत ना, शोधावे लागतील, पुढचे मार्ग शोधत राहायचे। म्हणून आम्ही तुझेच पितर आहोत, तू लग्नच करत नाही, म्हणून जोपर्यंत तुला संतती होत नाही तोपर्यंत आमची यातून सुटका होत नाही। अगस्त्य ऋषीने सांगितलं, तुम्ही माझे पितर आहात, तुमचा उद्धार मला केला पाहिजे। तुमच्या उद्धारासाठी दुसरं जर कोणतं साधन नाही, फक्त संतती व्हावी एवढंच जर साधन असेल तर मी तुमच्यासाठी करायला तयार आहे, पण एक अट। काय? मला योग्य असणारी कन्या मिळाली तरच मी विवाह करेन, नाहीतर विवाह करणार नाही। आणि अगस्त्य मुनी विवाहाच्या इच्छेने भ्रमण करू लागले, फिरू लागले। फिरता फिरता ते विवाहाच्या इच्छेने फिरता यांच्या ढाब्याजवळ आले, येऊन पोचले। ढाब्याजवळ, ढाबाच म्हणा आता थोडा वेळ, आजच्या काळात ढाबाच ना। यांच्या ढाब्याजवळ येतात, इल्वलाने अगस्त्य महामुनींना बोलवलं, ब्राह्मण बा इकडे जेवण करा। वातापीला मेंढा बनवलं, कापला, मांस शिजवलं आणि अगस्त्य मुनीला खाऊ घातलं। काही काही शहाणे असतात, महाराज तुम्ही कथा वर्णन केले ते मेंढ्याचं मांस खाऊ घालत होते, खाणारे ब्राह्मण होते, म्हणजे त्या काळात ते चालत होतं, मग आजच्या काळात का चालत नाही? प्रत्येक काळ भिन्न भिन्न आहे, मी सांगून गेलो। प्रत्येक काळानुसार काही काळामध्ये गरजेनुसार काही वस्तू खाव्या लागतात, नाही इलाजा नाही, तो काळ तसा असेल, म्हणून त्या काळामध्ये तशा प्रकारच्या आज्ञा होत्या। मेंढ्याचं मांस खाल्लं अगस्त्य महामुनींनी, आणि ते खाल्ल्यानंतर जेवण केल्यानंतर इल्वलाने आपला प्रयोग नियमाप्रमाणे केला। वातापी बाहेर ये, बाहेर ये म्हणता बरोबर वातापीने गडबड सुरू केली। जसा वातापी गडबड करू लागला, अगस्त्य महामुनीच्या लक्षात आलं राक्षस आहे, पोटात गेलेला आहे आणि तो गडबड करतो म्हटल्यावर अगस्त्य महामुनीने ताबडतोब आपला हात काढला आणि पोटावरून फिरवला।
पोटावरून फिरवता बरोबर त्या वातापीचं काय झालं, पोटातच चूर्ण झालं. तो वातापी पोटात समाप्त झाला. अगस्ती महामुनी म्हणतात, इल्वल आता वातापी बाहेर येत नाही, त्याचा झाला चुरा, आता तू तुझा विचार कर. तेव्हापासून सर्व ब्राह्मणांना सवय लागलेली आहे, ब्राह्मण जेवण केलं म्हणजे जेवण करता करता ते पोटावरून हात फिरवतात. आणि एक शहाणा मला म्हणतो, ब्राह्मण पोटावरून हात का फिरवतात? म्हटलं ते माप बघतात, किती भरलं किती खाली आहे. असं नाही. वातापी मेला म्हणून इल्वल शरण गेला. हिलवाण्याने सांगितलं, महाराज मला माफ करा, मी तुमच्यासाठी काय पाहिजे ते देईल, कधीही देईल, तुम्हाला इच्छा असेल ते. अगस्ती महामुनी विदर्भ राजाकडे गेले आणि विदर्भ राजाला एक सुंदर कन्या होती. तिचं नाव लोपामुद्रा. तिचं नाव होतं लोपामुद्रा. सौंदर्य संपन्न विदर्भ राजाची कन्या. महाभारताचं जर आपण परिशीलन केलं, अनेक ग्रंथाचं परिशीलन केलं, तर बहुतेक विदर्भ राजाच्या मुलीच आहेत. बहुतेकाने लग्न केलं तर विदर्भ राजाची कन्या काशी राजाची. या काशी राजाला आणि विदर्भ राजाला मुलंच का होत नव्हते कोण जाणे. विदर्भातल्या मुलीच, बाहेरचे सगळे राजे, पण विदर्भाच्या मुलीच. म्हणजे विदर्भ केवळ माहेर घरच सर्वांचं, बाकी सगळे जावं इकडे तिकडे फिरलेले, पण विदर्भ माहेर घर. त्या विदर्भ राजाची कन्या होती लोपामुद्रा. विदर्भ राजाकडे गेले अगस्ती महामुनींनी मागणी घातली लोपामुद्रेची. विदर्भ राजाने विचार केला, हा एवढा मोठा भयानक ऋषी आहे, जर कदाचित नकार दिला तर शाप देईल. तपस्वी आहे, महान तपस्वी आहे, म्हणून विदर्भ राजाने नकार दिला नाही. विवाह सोहळा लावून दिला. लोपामुद्रा आणि अगस्ती आपल्या आश्रमात आलेले आहेत. आश्रमात आले पण संतती होत नव्हती यांनाही, कारण लोपामुद्रेने अट टाकले होते, जसं वैभव माझ्या बापाच्या घरी आहे तसं वैभव या ठिकाणी पाहिजे. तसं वैभव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी संतती होऊ देणार नाही. अगस्ती महामुनींना वैभव निर्माण करायचं होतं, म्हणून वैभव निर्माण कसं होईल? ऋषी ब्राह्मण म्हटले की हे भिक्षाच मागणार, कोणाकडे तरी जाणार. अगस्ती महामुनी निघाले पुन्हा, घर सोडलं आणि भिक्षा मागण्यासाठी अगस्ती महामुनी निघतात. अगस्ती महामुनी भिक्षा मागण्यासाठी आले. समुद्राच्या तटावर येऊन पोहोचले. जेव्हा समुद्राच्या तटावर आले, अगस्त्यांनी समुद्राला प्रार्थना केली. समुद्राने अगस्ती महामुनींची आज्ञा पालन केले नाही. कालेय नावाचा राक्षस समुद्रामध्ये होता. काले नावाच्या राक्षसाचा नाश करायचा होता अगस्ती महामुनींना, आणि म्हणून अगस्ती महामुनींनी सर्व समुद्राचं प्राशन करून टाकला. काले नावाच्या राक्षसाचा नाश केलेला आहे आणि हेमकुट पर्वतावर आले. पुढे भास्कर सूर्य, त्या सूर्याकडून दृढस्यू नावाचा एक राजा होता. दृढस्यू राजाकडून धन मागितलं, दृढस्यू राजाकडून धन प्राप्त केलं आणि परत घरी येतात अगस्ती महामुनी. असा हा अगस्ती महामुनींचा आश्रम. तिथून पांडव पुढे निघतात आणि हेमकुट पर्वतावर येतात. लोमश ऋषी पांडवांच्या बरोबरच होते. युधिष्ठिराने अनेक आश्चर्यकारक गोष्टी त्या ठिकाणी पाहिल्या होत्या. वायू नव्हता, वारा नव्हता, पण आकाशातून मेघ येत होते, गारांचा पाऊस पडत होता. स्वाध्याय करणारे दिसत नव्हते, पण स्वाध्यायाचा आवाज मात्र येत होता. पारायणाचा ध्वनी कानावर येतो, पण पारायण करणारं कोणीच दिसत नाही. तपश्चर्या करणाऱ्यांना अनेक माशा चावत होत्या. लोक घरची आठवण करत होते. युधिष्ठिराने याबद्दल विचारलं की गुरुवर्य, या ठिकाणी हे असे आश्चर्य काय आहेत, कारण काय? तेव्हा लोमश ऋषी वर्णन करून सांगतात, युधिष्ठिरा, फार पूर्वी ऋषभ नावाचे एक ऋषी होते, ते या ठिकाणी राहत असत. भयंकर क्रोधी होते ऋषभ नावाचे ऋषी. लोकांच्या बोलण्याने त्यांना त्यांच्या तपामध्ये विघ्न व्हायला लागलं होतं. म्हणून एक दिवस त्यांना क्रोध आला, ते रागावले आणि हेमकुट पर्वतालाच त्यांनी शाप दिला. हेमकुटा, जो या ठिकाणी येईल व्यर्थ बडबड करीत राहील, त्याच्या अंगावर तो गारांचा वर्षाव करीत जा. मग इंद्रादी देवांचा निवास असताना लोकांनी त्यांना दर्शनाची बंदी केली, म्हणून चिडून त्यांनी पर्वताला दुर्गम्य बनवून टाकले होते. तेव्हापासून या पर्वताची ही अशा प्रकारची दशा झालेली आहे. पुढे निघता आता, हे भरतश्रेष्ठ, ही कौशिकी नदी आहे. विश्वामित्रांचा हा रमणीय आश्रम.
विश्वामित्रांची सविस्तर कथा वर्णन करून सांगितली. गाधीराजाची चिरंजीव विश्वामित्र आहे, ज्या विश्वामित्रांनी राम लक्ष्मणाला आपले शिष्य बनवले होते, राम लक्ष्मणाकडून यज्ञाचं रक्षण करून घेतलं होतं. पुढे निघतात. या ठिकाणी विभांडक ऋषी राहत होते. विभांडकांचा हा आश्रम आहे. एक दिवस पाण्यामध्ये स्नान करीत होते आणि स्नान करून अर्घ्य देत होते. त्याच वेळी त्यांनी उर्वशीला पाहिलं. उर्वशीला पाहिल्यामुळे शक्तिपात झाला. तर त्या ठिकाणी तो शक्तिपात हरिणाने गिळला, म्हणून त्या हरिणाला पुत्र झाला. तर त्या पुत्राला शिंग होतं डोक्यावर, पण पुत्र ऋषीचा होता, डोक्यावर शिंग होतं, म्हणून त्याचं नाव ठेवलं ऋष्यशृंग. त्याला शृंगी ऋषी म्हणतात. विभांडकांचा पुत्र शृंगी ऋषी, ज्याला यज्ञ करण्यासाठी दशरथ राजाने अप्सरांकडून आणवला होता. देवांगना हाती आणविला शृंगी यज्ञ, तो प्रसंगी आरंभिला. तो शृंगी ऋषी विभांडकांचा पुत्र, हरिणीपासून झालेला, त्यांचा हा आश्रम. पुढे तीर्थयात्रा करीत करीत निघतात. यात्रा करीत पांडव प्रभास क्षेत्राला येतात. यादवांची भेट झालेली आहे आणि तिथून पुढे मांधात्याचं चरित्र वर्णन करून सांगितलं. मांधात्याचं चरित्र ऐकलं. पुढे निघतात यात्रा करीत करीत. राजा हा उद्दालकाचा आश्रम. उद्दालक महामुनी, उद्दालक महामुनीचा एक शिष्य होता कहोड नावाचा. यम नियमपूर्वक गुरूंची सेवा करायचा. कहोड, यम आणि नियम हे अष्टांग योग साधनेतली साधना आहे. हे यम नियम पूर्वक हा साधना करायचा, म्हणून उद्दालकांना अतिशय आवडता होता. विद्वान होता, सद्गुणी होता. विद्वान आणि सद्गुणी शिष्य आहे असं जाणून उद्दालकांना एक कन्या होती सुजाता नावाची. म्हणून उद्दालकांनी आपल्या कन्येचा सुजातेचा विवाह कहोड मुनीच्या बरोबर लावून दिला होता. कहोड मुनी आणि सुजाता आनंदाने राहत असताना त्यांनाही एक बालक झाला. तो गर्भाचाच अतिशय विद्वान होता. एक दिवस कहोड मुनी स्वाध्याय करत होते वेदांच्या रोचांचा. सामान्य नाही, मराठी गाणं म्हणत नव्हते ते, हिंदी गाणं म्हणत नव्हते. मग वेदांचा स्वाध्याय करत होते, वेदाची रुचा म्हणत होते. वेदाची रुचा म्हणण्यासाठी बसलेले कहोड मुनी, पण वेदाच्या रुचेमध्ये काय झाली, चूक झाली. जेव्हा वेदाची रुचा चुकली त्यावेळी कहोड मुनीची पत्नी सुजाता ही सुद्धा जवळच बसली होती. ह्याला सुखी जीवन म्हणतात. पती पत्नी दोघं मिळून सत्संग करतात, दोघे मिळून परमार्थ करतात. नाहीतर बायको कीर्तनात, नवरा तमाशात. नवरा कीर्तनात तर बायको थिएटरात. असं नाही, दोघंचे दोघं एकत्रित परमार्थ करतात. त्याला आनंद म्हणतात, त्याला सुख म्हणतात. कहोड मुनी रुचा म्हणतात वेदाच्या, आणि सुजाता जवळ बसून श्रवण करते त्या वेदाच्या रुचांचं. परिणाम त्या गर्भस्थ बालकावर झाला होता. गर्भस्थ बालकही विद्वान होता, गर्भातच विद्वान. आणि त्याच वेळी वेदाच्या रुचा म्हणता म्हणता जी रुचा चुकली, तर चुकलेली रुचा सुधारण्यासाठी गर्भातून बालकाने आवाज दिला आणि चुकलेली रुचा बरोबर म्हणून दाखवली. पण एक गोष्ट आहे की जो कोणी शहाणा आहे, विद्वान आहे, ज्याचं नाव लौकिक झाला, नाव लौकिक झाल्यानंतर तो स्वतःला खूप मोठा समजून घेत असतो. लहान म्हणतच नाही. चूक झाली तरी सुद्धा ती चूक म्हणत नाही. माझं चुकलं असं तो म्हणत नाही, उलट म्हणतो नाही मग ते पाठभेद आहे गाथ्यामध्ये. याच्या बापाने केला का पाठभेद एवढा मोठा? एवढा पाठभेद असतो. स्वतः चुकतो आणि पाठभेद म्हणून पण अपमान सहन करीत नाही महाराज. कहोड मुनीला सुद्धा आपल्या पुत्राने केलेला अपमान सहन झाला नाही. कहोड मुनीने शाप दिला, माझी चूक काढतोच गर्भातून, म्हणून जा गर्भातच 8 ठिकाणी वाकडा होशील. म्हणून तो पुत्र गर्भातच 8 ठिकाणी वाकडा झाला. जन्माला आला तर तो 8 ठिकाणी वाकडा होता. म्हणून त्याचं नाव ठेवताना सर्व बायांनी पाळण्यात टाकलं, त्याच्या खाली पोरांना बसवलं, हरभरे खायला दिले, उखळलेले हरभरे पोरांनी खाल्ले. नाव काय ठेवायचं? 8 ठिकाणी वाकडा आहे म्हणून अष्टवक्र. अष्टावक्र नाव ठेवलेलं आहे त्याचं. कहोड मुनीचा तो मुलगा, आणि शिष्यही कोणाचा? बापाचा शिष्य, कहोड मुनीचाच मुलगा, कहोड मुनीचा शिष्य. इकडे सुजाता म्हणाली, आता बालक जन्माला आलेला आहे, आपल्याला धनाची आवश्यकता आहे, धन पाहिजे, म्हणून तुम्ही कुठून तरी धन घेऊन या. कहोड मुनी जनक राजाकडे आलेले आहेत. जनक राजाकडे राजसभा भरलेली आहे.
अनेक पंडित जनक राजाच्या दरबारामध्ये आलेले आहेत. जनक राजाने सभा भरवली होती, तर त्या पंडितांमध्ये चर्चा व्हायची. पूर्वीच्या काळी विद्वान हा चर्चा करून ठरवला जायचा. चर्चा करून जो जिंकील, वाद करून जो जिंकील त्याचं नाव विद्वान. तो खरा विद्वान, तो विद्वान म्हणून गणला जायचा आणि त्याला गादीवर बसवलं जायचं. अनेक गाद्या असायच्या. तर म्हणून याही ठिकाणी जनकाने चर्चा सुरू केलेली आहे, वाद सुरू केलेला आहे. अनेक पंडित आलेले आहे. बंदी नावाचा एक पंडित होता, सर्वश्रेष्ठ होता, सर्वज्ञ होता, बुद्धिमान होता. त्या बंदी नावाच्या पंडिताने सर्व पंडितांना हरवलं होतं. जो पंडित पराभूत व्हायचा त्याला पाण्यात बुडवायचा, बांधून पाय बांधायचे, हात बांधायचे, पाण्यात बुडवायचा. चूक होती का? फार चांगलं होतं महाराज. आज आमचे गुरुबंधू विनायक महाराज आलेले आहेत. त्यांचा स्वभाव थोडासा असा आहे, जमद अग्नी, त्यांना सहन होत नाही. त्यांना म्हटलं मलाही अशा प्रकारे झालं, ते म्हणत मला तुम्ही सोबते मिळाले, बरं झालं. ही चूक नव्हती जनक राजाची. त्यावेळी जो पंडित हारेल, जो पंडित पराभूत होईल त्याला पाय बांधायचे आणि पाण्यात टाकून द्यायचा. मी म्हणतो हा नियम आजही काढला पाहिजे. जो बुवा चाट मारेल त्याला पाय बांधायचे आणि पाण्यात मारायचा. कोणताच बुवा चाट मारणार नाही. रोग झाला तरी सुद्धा तसाचा तसा येईल, पण चाट मारणार किंवा अगोदर फोन करून देईल किंवा दुसऱ्या कोणाला तरी पाठवून देईल, पण फेल घालवणार नाही. पण त्याच्यावर बंदीच नाही ना काही. त्याच्यामुळे जाऊ द्या, तुम्ही बोंबलत बसा, तिकडे काही करत बसा. महाराजांना तबलजी भेटला. महाराज म्हणत का रे तू इकडे फिरतो, आणि महाराज तिकडे टेन्शन मध्ये असतील. महाराजांना तबलजी कोण आहे? तो म्हणतो घेतील भागवून. आता का मी खालचा एखादा म्हातारा उठवू बसा तबल्यावर? त्याला ना धिन्ना धिंदिना की ना धातीन धाळा आहे, ना कस्तिट धागे तिथे ये, त्याला काही येत नाही. त्याच्यावर बसवायचं कोण? अशी पंचायत झालेली आहे. जो पंडित हारणार आहे, पराभूत होणार आहे, त्या पंडिताला धरायचा आणि पाण्यात बुडवायचा. अशी कितीतरी पंडित पाण्यात बुडवले होते. वरुण राजाचा यज्ञ चालू होता, त्या वरुण राजाच्या यज्ञात पाठवले होते पाण्याच्या द्वारे बंदी पंडिताने. अष्टावक्र मोठा झाला. कहोड मुनी आलेले आहेत. कहोड मुनीही पराभूत झाले बंदीच्या समोर. कहोड मुनीचाही पराजय झाला आणि कहोड मुनीलाही पाण्यात बुडवलं वरुण लोकात. कहोड मुनी आलेच नाही. हा अष्टावक्र एकटाच घरी लहान होता तेव्हापासून कहोड मुनी गेले होते. कोण बाप? तपास नव्हता. म्हणून उद्दालकांच्या मांडीवर हा नेहमी बसायचा. उद्दालकांचा आणखी एक पुत्र होता श्वेतकेतू नावाचा. तो उद्दालकांच्या मांडीवर बसायचा. म्हणजे तो मामा आणि हा भाचा. दोन्ही मामा भाचे होते आमच्यासारखे. हा भाचा असून सुद्धा उद्दालकांच्या मांडीवर बसायचा आणि एकीकडून उद्दालकाचा पुत्र तो मांडीवर बसायचा. याला माहिती नव्हतं हा माझा मामा आहे म्हणून. मग तो उद्दालकांनाच पिता समजत होता आणि त्याला श्वेतकेतूला भाऊ समजत होता. ते अज्ञान तसंच लपवून ठेवलं होतं त्याच्या मातेने. कधी उघडकीस आणलं नाही, नाहीतर बाप कोण आहे म्हणून पंचायत होईल. आणि हा सुद्धा जनक राजाकडे जाईल, ह्याला सुद्धा पाण्यात बुडवून मारतील. म्हणून पुत्राच्या लोभाने त्याच्या आईने त्याला सांगितलं नाही की बेटा तुझा बाप कोण आहे, हे सांगितलं नव्हतं, लपवून ठेवलं होतं त्याच्यापासून. मोठा झाल्यानंतर बंदे या श्वेतकेतूने त्याला एकदा सांगितलं की मी तुझा भाऊ नाही, मी तुझा मामा आहे. मग माझा बाप कोण आहे? तुझ्या आईला विचार. आईला विचारलं आई खरं सांग माझा बाप कोण आहे? आईने सांगितलं तुझ्या बापाला जनक राजाने बंदी वसाहत ठेवलेला आहे, तुला असा असा शाप दिला होता त्यांनी, म्हणून तू आकडा झालेला आहेस. आणि त्यांना बंदी पंडिताने हरवणं, पाण्यात बुडवलेलं आहे. मी आता जातो आणि माझ्या बापाला सुटका करून घेऊन येतो. जनक राजाकडे आलेला आहे श्वेतकेतू आणि कहोड मुनीचा पुत्र अष्टावक्र जनक राजाच्या दरबाराजवळ आलेले आहेत. महाद्वारावर यज्ञ मोठा चालू आहे. त्या यज्ञाच्या महाद्वारावर येतात. शिपाई जे सेवक होते सेवकांना सांगितलं आम्हाला वाद करण्यासाठी आत जायचं आहे. वाद करण्यासाठी जाणार तुम्ही? अरे तुम्ही लहान लहान मुलं आहेत. या ठिकाणी सगळे पांढऱ्या दाढीवाले आहेत, म्हणजे मरेपर्यंत ज्यांनी ग्रंथाचं अध्ययन केलं त्यांना फक्त प्रवेश असतो. तुम्हाला अजून दाढी तरी चांगली आहे का? अजून मिशी फुटायची आहे. तुम्ही काय करणार आहे त्या ठिकाणी वाद? अष्टावक्र म्हणतो मी आत गेल्यानंतर बंदी पंडित पराभूतच होणार.
तुला सांगतो, बंदी पंडिताला अजून कोणी माझ्यासारखा भेटला नव्हता, म्हणून बंदी पंडिताने अनेकांना पराभूत केलं. पण आज बंदी पंडिताचा पराभूत होण्याचा प्रसंग आलेला आहे, पराभूत होण्याची वेळ आलेली आहे बंदी पंडिताची. त्याचा पराजय होणार आहे. बंदी पंडिताचा पराजय करण्यासाठी मी जाणार आहे. सेवकाने सांगितलं, ठीक आहे, पाठवतो. जनक राजाला सांगितलेलं आहे, असे असे 2 पुत्र आलेले आहेत, ब्राह्मण आलेले आहेत. दोघं जनक राजाकडे येतात. जनक राजाने सांगितलं, अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आणि त्याच्यानंतर मग तुला वाद करण्यासाठी पाठवतो. जनक राजाने पहिला प्रश्न टाकला, 30 अवयव 12 अंश 24 पर्व 360 आरा असलेला पर्व पदार्थ जो जाणतो तोच विद्वान आणि तोच त्या ठिकाणी चर्चेसाठी जाऊ शकतो. आहे का तुला माहिती? अष्टावक्र सांगतो सर्वात सोपा आहे राजा. 12 अमावस्या 12 पौर्णिमा किती झाले? 24. असे 24 पर्व आहेत. 12 महिने हे 12 अंश आहेत. 360 दिवस म्हणजे 360 त्या चाकाच्या आरा आहेत. अशा प्रकारचं हे चक्र आहे. आणि हे कालचक्र जो जाणतो तो खरा पंडित. जनक राजाने सांगितलं, ठीक आहे, चल जा. खरंच तुझ्यासारखा पंडित तूच आहे. एवढा लहान होता, वयावर काय अवलंबून आहे? त्याच्या विद्वत्तेवर अवलंबून आहे. साऊंड केवळ आहे ते महत्वाचं नाही, त्याचं मॅग्नेट केवळ आहे ते महत्वाचं आहे. साऊंडपेक्षा मॅग्नेट महत्वाचं आहे. म्हणून बंदी पंडिताला बोलावलेला आहे आणि बंदीचा अष्टावक्राचा वाद सुरू झालेला आहे. दोघांनी कोटी सुरू केली. त्या वादामध्ये कोटीवर दोघांचा वाद सुरू झालेला आहे. दोघं कोटी करतात. बंदी पंडितांना एकाच्या आकड्यावर पहिली कोटी सुरू केलेली आहे. बंदी म्हणतो, अष्टावक्रा, एकच अग्नी सर्व प्रकाराने प्रकाशित होतो, एकच सूर्य सर्व जगाला प्रकाशित करतो आणि देवराज इंद्र एकटाच वीर आहे. सर्व पित्रांचा मालक एकटाच यम आहे. एकाला एवढं महत्व आहे. अष्टावक्र म्हणतो, इंद्र आणि अग्नी हे दोघे नेहमी सोबत राहतात. याला 2 सांगायचे, 2चं महत्व सांगायचं आहे. नारद पर्वत 2च खरे मित्र आहेत. अश्विनी कुमार हे 2च आहेत. रथाची चाकं सुद्धा किती असतात? 2 असतात. एक चाक काढून टाक आणि रथ चालून दाखव. मग तुझ्या एकाला महत्व अधिक आहे का 2ला महत्व अधिक आहे? एकापेक्षा 2 महत्वाचं आहे. विधात्याने पती आणि पत्नी हे सुद्धा 2च निर्माण केले. त्या ठिकाणी 3 नाहीत. पती आणि पत्नी 2च. एकट्याकडून कधी संसार होत नाही. प्रपंच दोघांचा आहे, पतीचा आणि पत्नीचा. म्हणून तानातानी कधी करायची नाही. दोघांनी सगळं काही सम्मिलित करून घ्यायचं. संपूर्ण बंदीने 3वर कोटी करायला सुरुवात केली. 2चं महत्व या अष्टावक्राने सांगितलं म्हणून बंदी 3चं महत्व सांगतो. अष्टावक्रा, अरे संपूर्ण प्रजा 3 कर्माने बांधली गेलेली आहे. इष्ट अनिष्टम इष्टंच, इष्ट अनिष्टानिष्ट कर्मणा त्रिविधम फलम अत्यज्ञानाम प्रत्यभवती तु संन्यासनाम क्वचित न भवती. असं 3 प्रकारचं कर्म आहे. 3 प्रकारच्या कर्माने संपूर्ण प्रजा बांधली गेलेली आहे. 3 वेद वाजपेयादी यज्ञाचं निर्वाह करतात यज्ञाचा. आणि 3च लोक आहेत, स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळ लोक. स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे 3च मुख्य लोक आहेत. अष्टावक्र सांगतो 4 आश्रम आहे. किती? 4. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. 4 आश्रम आहेत, 4 वर्ण आहेत, 4 प्रमुख दिशा आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. गाईला पाय 4 आहेत. वाणी 4 प्रकारची आहे. पुरुषार्थ सुद्धा किती आहेत? 4 पुरुषार्थ आहेत. धर्म, काम, अर्थ आणि मोक्ष अशी 4 पुरुषार्थ आहेत. बंदी सांगतो 4चं काय महत्व आहे? अरे 5 इंद्रिय आहेत, 5 प्रकारचे यज्ञ आहेत आणि 5 पंचनद प्रदेशही प्रसिद्ध आहे. असे कोटी करत राहतात. तो 5वर करतो, हा 6वर करतो, तो 7वर करतो, हा 8वर करतो. शेवटी बंदी पंडिताला पराभूत व्हावं लागलं. अष्टावक्राने जनक राजाला सांगितलं, राजा, ज्याप्रमाणे आजपर्यंतचे सगळे पंडित पाय बांधून पाण्यात बुडवले, त्याप्रमाणे बंदी पंडिताला सुद्धा पाय बांधून पाण्यात बुडव. माझा बाप कुठं आहे? अगोदर माझ्या बापाला सोडवा. बंदी पंडितांनी सांगितलं, सगळेचे सगळे ब्राह्मण ही लीला एवढ्यासाठी केली की वरुण राजाच्या यज्ञाला ब्राह्मण नव्हते म्हणून यांना पाय बांधून तिथं पाठवले. तसे गेले नसते, यांनी सांगितलं असतं दक्षिणा कमी होते, आम्ही येणार नाही, म्हणून पाय बांधून सगळे ब्राह्मण तिकडे पाठवले. आता यज्ञ पूर्ण झालेला आहे, ते सगळे परत येतील
आणि मी जातो. पाय बांधून पाण्यात बुडवला. बंदी पंडित निघून गेला आणि सगळे पंडित परत आले. तो अष्टावक्र, त्या अष्टावक्राचा कहोड मुनीचा हा आश्रम आहे. पुढे बद्रिकाश्रमामध्ये प्रवेश करतात. बद्रिकाश्रमात प्रवेश केल्यावर त्या ठिकाणी अतिशय आनंद निर्माण झाला. एक दिवसाची कथा आहे महाराज. एक दिवस वाऱ्याची झुळूक येत होती. सुगंधित वारा येत होता. द्रौपदी बसलेले होते. युधिष्ठिर दुसरीकडे होते आणि भीमदादा द्रौपदीपासून थोडा जवळच अंतरावर होता. त्याच ठिकाणी सुगंधित वारा येत होता. द्रौपदीला वाटलं या वाऱ्याला एवढा सुगंध कसा? कुठंतरी जवळ चांगली सुगंधित फुलं असली पाहिजे. तेवढ्यात वारा वाढला आणि एक फूल द्रौपदीच्या समोर येऊन पडलं. द्रौपदीने फूल घेतलं. अतिशय सुगंधित असं फूल होतं. फूल पाहिलं. भीमाच्या जवळ आली. भीमा, एवढं सुंदर फूल आहे, किती सुगंधित आहे. जर अशा प्रकारची अनेक फुलं असली तर मी धर्मराजाला समर्पित करेन. धर्मराज प्रसन्न होतील माझ्यावर. ह्या सुगंधित फुलांचा हार करून मी धर्मराजाच्या गळ्यात घालेन. पण अशीच सुगंधित फुलं कधी मिळतील का? मला आणून द्याल का? माझी एक इच्छा आहे, मला अशी सुगंधित फुलं आणून द्या. भीम म्हणतो एकच काय, तू म्हणशील तेवढी फुलं आणून देतो. आणि भीम फुलाचा शोध करण्यासाठी निघाला. द्रौपदीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भीम पळापळी करू लागला. कशासाठी? फक्त फुलासाठी. एकटा भीमच पळापळी करतो असं नाही, कितीतरी भीम पळापळी करतात. सगळेच भीम पळापळी करतात. काय सांगितलं? साडी सांगितली का पळापळी? जे सांगितलं त्याच्यासाठी भीमाची पळापळी. म्हणून भीम फुलाचा शोध करण्यासाठी निघालेला आहे. गर्जना करीत करीत भीम चालतो. ज्या ज्या दिशेने सुगंध येतो त्या त्या दिशेकडे भीम प्रवेश करत आहे. वाघ सुद्धा भीमाची गर्जना ऐकून गुहा सोडून पळत निघतात. भीमच होता तो. कसा भीम असेल? आणि भीम पुढे जातो. एका ठिकाणी भीमाने जशी गर्जना केली त्या ठिकाणी भीमाचा आवाज एकाने ऐकला. हनुमंतराय होते त्या ठिकाणी. भीमाची आणि हनुमंताची भेट हा प्रसंग आहे. अतिशय गोड प्रसंग आहे भीमाच्या हनुमंताच्या भेटीचा. दोघांची भेट होणार आहे. हनुमंताने ओळखलं एवढा मोठा प्रताप गाजवणारा कोण असणार? माझा भाऊ आहे, भीम आहे. हनुमंतराय वायुपुत्र आणि भीम वायुपुत्र. आज माझ्या भावाचं दर्शन मला होणार आहे, माझ्या भावाची भेट होणार आहे. हनुमंताला अतिशय आनंद झालेला आहे की माझा भाऊ या वनाकडे येणार आहे. म्हणून हनुमंत हे अतिशय आनंदित झाले. तेहि वनमाह रहै हनुमाना. तेहि वनमाह रहै हनुमाना. तेहि वनमाह रहै हनुमाना. त्याच वनात हनुमंतरायांचा निवास आहे. वर्णन करतात. शब्द सुनत सो करे हो पयाना. शब्द सुनत सो करे हो पयाना. शब्द सुनत को करे पयाना. शब्द ऐकले हनुमंतरायांनी. भीमाचा आवाज. हनुमंताला स्मरण झालं माझा भाऊ आलेला आहे. आणि हनुमंतराय मध्येच आलेले आहेत. ज्या रस्त्याने भीम पुढे जात होता त्याच रस्त्यावर हनुमंतराय येऊन पोहोचलेले आहेत. आडवे बसले. एकदम वृद्धाचं स्वरूप धारण केलेलं आहे. म्हाताऱ्यासारखं स्वरूप आहे हनुमंताचं. शिपटी लांब टाकून दिलेले आणि म्हातारे होऊन असे बसलेले आहेत. भीमदादा आलेले आहेत. ए माकडा, कोण आहेस तू? अरे माझ्या आवाजाने वाघ सुद्धा पळून गेले आणि तू एक सामान्य वाहणार मरकट माकड. माझा आवाज ऐकून उठत नाही. उठ लवकर, मला जाऊ दे. मला फुलं आणण्यासाठी जायचं आहे, सुगंधित पुष्प आणण्यासाठी जायचं आहे. हे क्षत्रिया, तू फार मोठा वीर आहेस मला माहिती आहे,
पण इथून पुढे जाऊ नकोस, पुढचा रस्ता चांगला नाही, फार भयानक आहे. अरे पुढे भयंकर विघ्न आहे, या रस्त्याने जेवढे जातात ते परत येत नाहीत. तू मला शिकवू नकोस. अरे मला कोणतंही विघ्न होऊ शकत नाही, तू फक्त माझा रस्ता सोड, मला जाऊ दे बाजूला. हनुमंतराय सांगतात मी थकलो, वृद्ध आहे, म्हातारा आहे. जर तुझं खरंच प्रेम आहे, तुला फुलंच पाहिजे, फुलं नेल्याशिवाय तू राहणारच नाही, फुलं आणायला तुला जायचंच आहे. एवढं प्रेम आहे तुझं. ओ इतना प्रेम आपू करेले, इतना प्रेम आपू करले, पाछे फूल जान लय दे, पाछ फूल जान लय दे. यह हमार लंगूर जो आहे, हमार लंगूर जो आए, यह हमार लंगूर जो आहे, हमार लंगूर जो आए. तो बात कहत तो हे पाही, तो बात कहत तो ये पाए. गहेऊ गदा कर भीम जो धरु भूमी महताई. तुला जायचं आहे ना, एक काम कर, माझ्याकडून उठल्या जात नाही, माझं हे शेपटी आहे, ही शेपटी तेवढी बाजूला उचलून ठेव, नाहीतर अंगावर निघून जा. मी अंगावरून जाणार नाही, मला माहिती आहे तुझ्याही अंतःकरणात परमात्मा आहे, परमात्म्याला ओलांडून कसं जाऊ. पण एक माझी शेपटी बाजूला ठेव, तुझी शेपटी बाजूला करू शकतो. म्हणून त्या शेपटीला हात लावावा तर शेपूट सडकं वाटते, आपला हात खराब होईल. हात कसा लावायचा शेपटीला? भीमाला वाटलं गद्यानेच बाजूला करून टाकू. एखादी काडी जर असली ना, खराब काटा असला ना, माणसं हाताने उचलत नाहीत, सरळ काठीनं ढकलून देणार, नाहीतर बुटाने ढकलून देणार. भीमाला वाटलं या माकडाची शेपटी सुद्धा अशीच ढकलून देऊ, म्हणून जे शेपटीच्या खालून गदा घातली. गदा शेपटीच्या खालून गेली खरं. गह्यू गदा कर भीम जो धर भूमी महताही, दोनों कर लंगूर सो गहाशु करमाही. वरून शेपटी आहे, खालून भूमी आहे आणि मध्येच गदा आहे. गदाची पक्की अडकून बसली म्हणाल ना. हरेऊ भीम करेऊ बाहू करणी, हारे भीम करेऊ बहु करनी, हारेऊ भीम करेऊ बहु करणी, कपिलंगूरन डोलत धरणी. हारेऊ भीम करेऊ बहु करनी, कपिलंगूर डोलत धरनी. भीमसेन यहाँ मन में जाना, महावीर ये है हनुमाना. भीमसेन यहाँ मन में जाना, महावीर ये है हनुमाना. भीमाची गदा निघत नाही, तेव्हा भीमाला कळालं की हे सामान्य नाही. आपण कोण आहात? सांगितलं मी हनुमंत आहे, तुझा भाऊ आहे, आणि तुझ्या हितासाठी सांगतो. पुढे यक्षांचं सरोवर आहे, म्हणून त्या ठिकाणावरून यक्ष सेवक कोणालाही जाऊ देत नाही, काही घेऊ देत नाही. तू इथून परत जा. नाही, मला फुलं न्यायचीच आहेत, न्यायचीच आहेत, मग जा, माझा आशीर्वाद आहे. हनुमंताचा आशीर्वाद घेतला. सांगितलं आणखी तुला काय पाहिजे ते वरदान देतो, वरदान मागून घे. हनुमंतानं सांगितलं मला दुसरं कोणतं वरदान नको, पण एक प्रार्थना आहे. जब कौरव कह मारण जाई, तब कपी करियो मोर सहाई. आताच मला आपल्या सहकार्याची गरज नाही, पण ज्यावेळी कौरवांना मारण्यासाठी मी जाणार आहे ना, ज्यांनी आम्हाला एवढं दुःख दिलं, ज्यांनी आमच्या समोर द्रौपदीला वस्त्रहीन करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याविषयीचा क्रोध माझ्या मनात अजून भरलेला आहे. जेव्हा त्यांना मारण्यासाठी मी तयार राहील युद्धामध्ये, त्यावेळी फक्त मला मदत करा. तब कपी करियो मोर सहाई. हनुमंतरायांनी वचन दिलेलं आहे. पार्थ के रथ पर हम रही हैं, रक्षा करत अस्त्र सब सही हैं.
मी अर्जुनाच्या रथावर निवास करीन, जेवढे अस्त्र येतील सर्व अस्त्रांचं निवारण मी स्वतः करीन, ते अस्त्र मी स्वतः सहन करीन, अशा प्रकारचं वचन दिलेलं आहे हनुमंतरायांनी. पुढे जातो यक्ष सरोवराकडे. यक्षाच्या सेवकांना भीमदादा मारतो. यक्ष स्वतः येतो, भीमदादाला आलिंगन देतो, भीमदादाची पूजा करतो, भीमदादाला फुलं देतो आणि भीम फुलं घेऊन इकडे पांडवांकडे येतो. द्रौपदीला फुलं देतो, आनंदित होतात. फुलं तर मिळालेली आहे ते द्रौपदीला. अर्जुनाची वाट पाहतात. त्याच पर्वतावर अर्जुन येऊन पोचला आणि अर्जुनाने मग आपल्या अनेक कथा वर्णन करून सांगितल्या. त्या पर्वतावरून पुढे गमन करतात. पुढे गमन केल्यानंतर एका ठिकाणी निवास केलेला आहे. त्या ठिकाणी निवास केल्यावर भीमदादावर आलेलं खूप मोठं विघ्न आहे. त्या भीमदादावर आलेल्या विघ्नाचा विचार आपण उद्याच्या सकाळच्या प्रवचनामध्ये करणार. विराट राजाच्या नगरीमध्ये पांडव कसे राहिलेत त्याचा विचार करणार. द्रौपदीचा आणि सत्यभामेचा संवाद झाला त्याचा विचार करणार आणि डायरेक्ट आक्रमणाला प्रारंभ करणार. उद्याच्या दिवशी युद्ध सुरू होणार. आपलं नाही बरं, कौरव पांडवांचं युद्ध उद्यापासून सुरू होणार आहे. तरी आपणही पहा कोण कसा बाण मारतो. आपल्याला जास्त बाणाचं वर्णन पाहायचं नाही. युद्ध लवकर संपवायचं. युद्ध संपवून ताबडतोब पुढे भीष्माचार्य युधिष्ठिराला उपदेश करणार आहेत. त्या उपदेशाकडे आपणाला वळायचं आहे. उद्या सकाळच्या कथेमध्ये हे सर्व प्रसंग येतील. तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री